हॅलो यूट्यूब फॅमिली, कशात सर्वजण? सर्वजण ठीक असतील. हा व्लॉग आहे रविवारी सकाळचा, आणि ज्यामध्ये सकाळी उठल्यापासून स्टार्ट केला. तोंड न धुता न बोलता व्हिडिओ फक्त म्यूटमध्ये शूट केलेला आहे, कारण उठल्या बोलायला कोणालाच नाही आवडत. त्यामुळं मग केस वगैरे बांधून घेतले आणि नंतर ब्रश केलं. ब्रश झाल्यानंतर चहा बनवला. चहा बनवत्या टाईमलाच आमचे आहो आले. आहो येऊन बसल्या आमचा चहा पण झाला रेडी. सकाळचा नाश्ता लय गरम आहे. आणि कपामध्ये चहा का घेतला नाही, कारण मोठी वाटीमध्ये चहा घेतला की ब्रेड खायला येतो म्हणून तसा घेतला. मला माहिती आहे कमेंट करणार कोण, तर त्यासाठी आधीच सांगते. आणि खूप सारे भांडे पडले होते, कालचे पण तसेच भांडे होते. रात्रीचे शनिवार असल्यामुळं ते सगळे भांडे आणि सगळं काम एकदा सकाळी पटपट आवरून घेतलं. आणि आंघोळ वगैरे झाली, देवपूजा करून घेतली. लगेच स्वयंपाकाचं. मग स्वयंपाकाचं यांना काही नाही, संडेच्या दिवशी काहीतरी नवीन खायचं असतं. आणि संडेच्या दिवशी मग हे म्हणले ब्रेड सँडविच बनव, कारण ब्रेड पण होते सकाळी ठेवलेले. आणखी एक पॅकेट आणायला लावले. आणि मला म्हणतात त्याला ब्रेड सँडविच म्हणतात, दुसरंच काय तर म्हणतात. म्हणून आमच्या दोघांचं वादनं चालू होतं. काही नाही, ब्रेड घेतलं. ब्रेडला पूर्ण ते चीज लावून घ्यायचं. डब्यामध्ये येतं ते, म्हणजे चम्मचने लावल्यानं सगळीकडे पसरतं. आणि दोन्ही ब्रेडला पण अशा टाईप लावून घ्यायचं, सगळीकडे पसरून प्लेन करून घ्यायचं. म्हणजे असं एका जागी ओबडधोबड ठेवायचं नाही, काही नाही. आणि ते सगळं ब्रेडला लावून घ्यायचं. दोन्ही ब्रेड एकसाथ तयार करायचे. मी एकच करून दाखवते पहिल्यांदा सँडविच, कारण खूप सारे बनवायचे होते. पण मला बसून एक जागी एक बनवायला नंतर दाखवते. किचनमध्ये जाऊन बनवायला अंधार असतो. आणि मग मीठ टाकून घ्यायचं, ते लावलं त्याच्यावर. आणि काकडी आणि टमाटे आधी चिरून ठेवले होते छोटे, कारण हे येण्याच्या आधी चीज आणणार होते, त्यामुळे बसले होते मी करायचे असतं. सगळी काकडी ठेवून घ्यायची त्याच्यावर एक लाईनीने एका ब्रेडवर. आणि जे पत्ता आहे त्याला बेजिल म्हणतात, ते पत्ता टाकायचा. त्याचा एकदम स्वाद मस्त येतं, आपलं तुळशीसारखा टेस्ट येतो त्याचा, पुदिना तुळशी टाकल्यासारखा. आणि ही काळी मिरी पावडर आहे, म्हणजे काळी मिरी असतात ना, त्याचं पावडर आहे, ते टाकून घ्यायचं. म्हणजे थोडं तिखट लागतं, छान लागतं. आणि अशा प्रकारे एक ब्रेड बनवून झाला. आणि दुसऱ्या ब्रेडला बनवायचं होतं. दुसऱ्या ब्रेडवर काही नाही, पूर्ण नमक टाकून घ्यायचं. आणि नंतर त्याच ब्रेडवर ज्याच्यावर खिरं टाकलं त्याच्यावर टमाटे टाकायचे. आणि टमाटे टाकून दोन्ही एकमेकांना चिटकून टाकायचं, असं जसं मी ठेवले तसं टमाटे. आणि आपण लेकरांना आवडतंच आहे, संस्कारला पण आवडतं. बाहेरला खाण्यापेक्षा घरी केलेलं छान होतं. आणि आपण डोळ्यासमोर बनवतो, चांगलं पण बनवतो, त्यामुळं घरी बनवल्यावर काही नाही हरकत खायला पण. आणि असं दोन्ही एकदम चिटकून घ्यायचं आणि प्रेस करायचं आणि खाऊन बघायचं कसं लागतं. मला तर यम्मी लागलं. आणि माझी रेसिपी पण कशी वाटली नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटू उद्या. बाय बाय.